नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. चालू घडामोडीवर अनेक विषयावर मी दैनिक दिव्यलोक प्रभा या पेपरमधून काव्यप्रभा नावाचं सदर चालू केलेलं आहे. हे 4थं वर्ष आहे. अखंड हे सदर चालू आहे. एकही दिवस याच्यामध्ये खाडा नाही आणि विषयाला तर कमीच नाही. परवा एक घटना पुण्यामध्ये घडली. पुण्याच्या फुगेवाडीमध्ये आणि हडपसरजवळ एक घटना घडली. त्या घटनेमध्ये विषारी दारूचं सेवन केल्यामुळं तब्बल 24 लोकांचा मृत्यू झालाय. पहिल्यांदा आकडा 5 होता, नंतर 7 झाला, नंतर 9 झाला, नंतर अचानक 14 झाला आणि पुन्हा तर संध्याकाळी बातमी 22ची आली आणि आजची बातमी 24ची आहे. अजून किती लोक याच्यामध्ये बळी जातील हे काही सांगता येत नाही. आणि अक्षरशः या दारूमध्ये इथेनॉल सारखा पेट्रोलियम पदार्थ मिसळलेला आढळून आला. मग हे जे प्रकरण झालं एवढं, दारू आधीच तर हातभट्टीची आणि त्याच्यामध्ये पुन्हा विष मिसळलं, म्हणजे आधीच दारू विषारी आहे. कुठलीही दारू विषारी आहे की जी आपल्या लिव्हरवर हल्ला करते, यकृतावर हल्ला करते, ती दारू आधीच विषारी असते. त्याच्यात पुन्हा विष मिसळल्यानंतर माणसं कसे वाचतील हो? पिणाऱ्याच्या काय मनात आहे की ते रोज जे पिणारे असतात सवयीवाले, त्यांच्या काय मनात आहे की आज आपण मृत्यू पिऊ लागलोत म्हणून? काय माहिती. आणि असंख्य संसार उघड्यावर पडले. त्या लेकरांचा आणि त्या माऊल्यांचा आक्रोश डोळ्यानं बघवत नव्हता. ज्यावेळेस टीव्हीवरच्या बातम्या आम्ही बघत होतो त्यावेळेस अक्षरशः हृदयाला दगडाला पाझर फुटाल असा टाहो. त्या लेकरांचा काय दोष हो? बापानं दारू पिली, त्या बायकोचा काय दोष? नवऱ्यानं दारू पिली. काय काय करावं त्यांनी? आभाळ फाटलेलं होतं, संसार संपलेला होता. अशा अवस्थेमध्ये दोष कुणाला द्यायचा? कुणाला दोष द्यायचा? हे कुणी केलं? हे कुणाच्या आशीर्वादानं झालं? आणि हे करणाऱ्याला काय मिळालं? एवढे 24 लोकांचे संसार उद्ध्वस्त करून. हातभट्टीला पहिल्यांदाच बंदी आहे. आम्ही लहानपणापासून बघत होतो की पोलीस लोक यायचे, ते बॅरल उलथून द्यायचे, त्याचा फोटो काढायचे, ते दारू पकडायचे, निघून जायचे आणि पुन्हा दारूवाल्यानं तिथंच पुन्हा दारूची भट्टी सुरू करायची. हे कधीपासून आहे? आमच्या लहानपणापासून, म्हणजे आजपर्यंत 50-60 वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून तेच चालू आहे. हातभट्ट्या सुरू कशामुळं? बंद का होऊ शकत नाहीत? का पोलीस खातं मनात आणत नाही? का दारूबंदी खातं मनात आणत नाही की हे बंद झालंच पाहिजे? का किती पैसा मिळत असेल हो त्याच्यातून? किती हप्ता मिळत असेल? असा जर मिळत असेल तर मिळतच असेल असं मी म्हणत नाही, पण जर मिळत असेल, जर कुणी तसं वागत असेल तर अशी संपत्ती किती असेल? आणि याच्यामुळेच मी अनेकदा सांगून गेलो की प्रत्येकानं आपापल्या पगारामध्ये समाधान मानलं, प्रत्येकानं आपला खर्च मर्यादित केला तर नक्कीच भ्रष्टाचार थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि एका भ्रष्टाचारामुळं असंख्य कारणं त्याच्यामध्ये घडतात, त्याच्यामध्ये वाईट गोष्टी घडतात. आणि म्हणून काटकसर ही महत्वाची. तर पंतप्रधानानं सांगितलं की त्याला ढोलकं वाजू येड्यात काढायला लागले लोक. काटकसर करा, नका करू. पण मला सांगा काय चूक आहे? आता धोंड्याचा महिना आहे, कुणी सोनं घेतलंच नाही. मला सांगा 1 वर्ष सराफाच्या दुकानावर कुणी गेलंच नाही सोनं घ्यायला. काय बिघडतंय? त्याच्या अजून काय बंद पडतंय? सोनं ही जीवनावश्यक वस्तू आहे काय? अन्न वस्त्र निवारा जसा जीवनावश्यक आहे तसं सोनं जीवनावश्यक आहे का? नाही. मग 1 वर्ष जर नाही घेतलं, काय बिघडलं? त्याच्यावर एवढा आभाळ फाडायची काय गरज आहे? त्याच्यावर एवढा अतिरेक करून सोशल मीडियावर दंगा करायची काय गरज आहे? डोळस भक्तांनी कशामुळं? काय चुकीचं सांगितलंय? अहो त्याला मागणी असल्यामुळं भाव आहे ना. मागणीच जर घटली तर सोनं स्वस्त कसं होत नाही? बघा तुम्ही, होत नाही. मागं लागतील ते. बघा तुम्ही, मला लहानपणचं उदाहरण सांगतो मी. आम्हाला असा एसटीला जर हात केला रस्त्यानं तर उभी करत नव्हते. एसटी
उभं राहत नव्हती. आणि काही काही गाड्या तर एवढ्या सुपर असायच्या की त्या काही ठराविक स्टेशनलाच उभा राहायच्या. एसटी भेटणं म्हणजे किती भाग्य समजलं जायचं. त्याच्यानंतर अशी अवस्था झाली की एसटीचे कंडक्टर पॅसेंजरला बोलवायला यायला लागले, चलायचं का म्हणून. गाडी भरूच तर थांबायला लागली स्टँडवर. हे असं होऊ द्या ना. सोन्याचं असं होऊ द्या ना. सोनं घेऊच नका ना. काय गरज आहे मला सांगा सोनं घ्यायची. आणि सोनं घेतल्यानं काय पोट भरतंय एक सांगायलो मी. आणि जसं सोनं आवश्यक नाही शरीराला किंवा संसाराला, तशी दारू आवश्यक नाही. मग कशामुळे दारू प्यायला तुम्ही. आणि त्या दारूमध्ये आपण घेतलेल्या प्रत्येक दारूमध्ये विष नसेल कशावरून. आणि मग तुम्ही दोषी असण्यापेक्षा तुमचा गुन्हा हा असा आहे की निर्दोष जे लोक आहेत त्यांना शिक्षा द्यायला लागलाय. तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या बायका पोरांना उघड्यावर टाकायला लागलाय. आणि म्हणून कालची घटना ही हृदयाला पाझर फोडणारी आहे आणि चिंतनीय आहे. उगाच 4-2 लोक सस्पेंड करून काय होणार हो. या आदबट्टीच्या दारूचे अड्डे जे आहेत ते नामशेष व्हायला पाहिजेत, तरच काहीतरी केलं तरी होईल. ऐका नाही, माझ्या शेवटच्या ओळी या कवितेच्या खूप महत्वाच्या आहेत, खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही ऐका त्या ओळी, त्या शेवटच्या चाबळ्यातल्या. ऐकूया माझी कविता. आधीच विषारी असलेल्या दारूत पुन्हा विष कालू लागलेत. आधीच विषारी असलेल्या दारूत पुन्हा विष कालू लागलेत. निरापराधांचे सर्रास बळी घेऊन आपला धंदा चालवू लागलेत. चाबुकाला चमड्याची दोरी नाही म्हणून समोरच्या म्हशीला कापू लागलेत. एक म्हण आहे बघा, वादीसाठी म्हैस मारू नये म्हणून. वादीसाठी म्हैस मारतात का. आता वादीच कशाला म्हणतात हे आम्हाला माहित नाही. पुढच्या पिढीला वादी कशाला म्हणतात माहित आहे ना. मेलेल्या जनावराच्या वाळलेल्या चमड्यामधून तयार केलेली दोरी किंवा असा छोटा पट्टा त्याला वादी म्हणतात. आणि ती वादी कुठे लावलेली असते. बैलांना शिक्षा करायच्या चाबकाला लावलेली असते, तिला वादी म्हणतात. मग त्या वादीसाठी जर चमडा भेटणं गेला तर म्हैस, जिवंत म्हैस कापीत असतात का. आणि म्हणून चाबुकाला चमड्याची दोरी नाही म्हणून समोरच्या म्हशीला कापू लागलेत. आपले खिसे पैशाने भरलेले असताना दुसऱ्याचे खिसे चापू लागलेत. सध्या अशी अवस्था झाली आहे यंत्रणेची. हातभट्टीवर कायद्याने बंदी असताना गावोगावी अड्डे चालतात कसे. हातभट्टीवर कायद्याने बंदी असताना गावोगावी अड्डे चालतात कसे. आणि विषारी दारूने भरलेले कॅन टेम्पने नेऊन घालतातच कसे. पोलिसांचा आशीर्वाद घेऊनच अशा मोहिमा फत्ते होत असतील. शंका आहे जनतेच्या मनातली की पोलिसांचा आशीर्वाद घेऊनच अशा मोहिमा फत्ते होत असतील आणि दुसऱ्याचे जीव घेण्यावरही कुणाच्या उत्पन्नाचे स्रोत असतील. आणि या महत्वाच्या शेवटच्या ओळी ऐका. भ्रष्ट झालेल्या इथल्या व्यवस्थेचा कोण जालीम उपाय करणार. भ्रष्ट झालेल्या इथल्या व्यवस्थेचा कोण जालीम उपाय करणार. सगळ्याच ठिकाणी मंबाजी असल्यावर एकटे तुकाराम काय करणार. सगळ्याच ठिकाणी मंबाजी असल्यावर एकटे तुकाराम काय करणार. 25 वेळा बदली झाली बिचाऱ्याची. मी त्या तुकारामांचा आणि मंबाजीचा दाखला आजच्या काळाला दिलाय, दृष्टांत दिलाय की त्या तुकाराम मुंडेची 25 वेळा बदली झाली. जिथं जिथं जाईल तिथं तिथं सचोटीनं वागण्याचं काम त्यांनी केलं. आणि अजूनही ती व्रत अविरत चालू आहे. 5 दिवसामध्ये 53 ठिकाणी दाढी त्यांनी लगेच चार्ज घेतल्याबरोबर टाकल्या. काय करील एकटा तुकाराम सांगा तुम्ही. यंत्रणाच जर सगळी किडलेली असेल, सडलेली असेल तर त्या एकट्यानं किती मरमर करावी. आणि म्हणून प्रत्येकाचं काम आहे त्यांना सहकार्य करायचं. यंत्रणेतल्या प्रत्येकाचं काम आहे की आपल्या मनाचा निश्चय करायचा की नको नको भ्रष्टाचार. याच्यामध्ये किती नाव झालं त्या ग्रस्ताचं आहे का नाही. तुकाराम मुंडे हे अधिकारी कशामुळे गाजले. त्यांच्या नैतिकतेमुळे गाजले. आणि ही नैतिकता प्रत्येकामध्ये आली तर काय 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 देश सुजलाम सुफलाम व्हायला काय वेळ लागणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जो मोह आहे, जे क्षणिक सुख आहे, जे जास्त पैसे मिळवण्याची जी वृत्ती आहे ती मनातून काढून टाका. आणि त्याच्यामुळं होणाऱ्या दुर्घटना जास्त टाळता आल्या तर टाळा. एवढीच सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.